मित्रांनो, काही कथा अशा असतात की त्या ऐकल्यानंतर मन सुन्न होतं आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो. माणूस वासनेच्या आहारी गेला तर किती खोलवर जाऊ शकतो? ही खरी घटना पुणे जिल्ह्यातील एका गावात घडलेली आहे. नावे बदलली आहेत. 30 वर्षांची सुषमा, 3 मुलांची आई. 13 वर्षांपूर्वी तिचा विवाह गावातीलच एका तरुणाशी झाला होता. संसार सुखात चालू होता. पती रोज शेती आणि मजुरी करून घर सांभाळत होता, तर ती सासू सासरे आणि मुलांची सेवा करत होती. पण अचानक पतीला गंभीर आजार झाला आणि काही दिवसांतच त्याचं निधन झालं. घरात दुःखाचं सावट आलं. सुषमा एकटे पडली. 3 मुलं, वृद्ध सासू सासरे आणि घराचा भार तिच्यावर आला. दिवसभर ती धीराने कामं करायची, पण रात्री एकाकीपणाने तिला पोखरून काढायचं. याच काळात तिच्या शेजारी राहणारा अविवाहित रोहित, वयाने काही वर्षांनी लहान, तिला मदतीला धावून यायचा. पाणी भरणं असो, किरकोळ कामं असो, तो नेहमी हजर असायचा. सुषमा आणि रोहितचं नातं सुरुवातीला आई मुलासारखं भासत होतं, पण हळूहळू रोजच्या संवादात मदतीच्या नावाखाली भावना बदलू लागल्या. एकदा पावसाच्या रात्री सगळे झोपल्यावर त्यांच्या नजरा भिडल्या आणि त्या क्षणात मर्यादा तुटल्या. त्यांचं नातं अनैतिक मार्गावर गेलं. सुरुवातीला अपराधीपणा वाटलं, पण नंतर ते संबंध नियमित झाले. सुषमा शरीराने शांत झाली तरी मनाने अस्वस्थ राहिली. काही महिन्यांनी घरात पैशांची अडचण आली. तिने रोहितकडे मदत मागितली, पण त्याने थेट सांगितलं, "मी तुझा नवरा नाही, मी तुला फक्त शरीरासाठी भेटतो." त्या शब्दांनी सुषमा हादरली. तिला अपमानित वाटलं. मग पैशांसाठी तिने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायला सुरुवात केली. हे कळल्यावर रोहितच्या अहंकाराला मोठा धक्का बसला. त्याला वाटलं की त्याचा वापर करून आता ती दुसऱ्याच्याच जवळ गेली आहे. संतापाने त्याचा जीव पोखरला. एका रात्री दारूच्या नशेत तो तिच्या घरी शिरला. आत शिरल्यावर त्याने सुषमाला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिलं. त्याचा राग अनावर झाला. त्याने जवळची काचेची बाटली उचलली आणि थेट तिच्या डोक्यावर फोडली. रक्ताच्या थारोळ्यात सुषमा कोसळली आणि तिथेच तिचा प्राण गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची 3 मुलं आईला मृत अवस्थेत पाहून किंचाळली. सासू सासरे कोसळले. गावभर हाहाकार माजला. पोलीस तपासात सत्य बाहेर आलं. आरोपी दुसरा कोणी नसून रोहितच होता. त्याला अटक झाली, पण त्याने उद्ध्वस्त केलेलं आयुष्य कोणीच परत आणू शकलं नाही. 3 मुलं अनाथ झाली आणि वृद्ध आईवडिलांवर दुःखाचं ओझं कायमचं कोसळलं. मित्रांनो, ही कथा सांगण्यामागचा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नाहीये. पण लक्षात ठेवा, जेव्हा नाती फक्त बासनेवर उभी राहतात, तेव्हा त्यांचा शेवट नेहमीच रक्तरंजित होतो. प्रेम नात्यांना वाचवतं, पण वासना त्यांना संपवते.